नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीएससी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण कव्हर करत आहोत जानेवारी 2026 मधील 500+ चालू घडामोडीचे वन लाइनर प्रश्नसंच. याच्या आधी एकूण 3 भाग आपले झालेले आहेत. जर तुम्ही पाहिलेले नसेल तर नक्कीच बघून घ्या. ही जी सिरीज आहे ही तुम्हाला सरळ सेवा आणि कंबाईनचे गट ब आणि गट क च्या डायरेक्ट चालू घडामोडीच्या उजळणीसाठी प्रश्न उत्तरासाठी तुम्हाला निश्चितपणे सहाय्यभूत ठरणार आहे. त्याच्यामुळे अपलोड होणारे व्हिडिओ जे आहेत ते रेग्युलरली तुम्ही बघत चला आणि प्रश्न उत्तर नोट डाऊन करण्याचा प्रयत्न तुम्ही सर्वांनी करायचा आहे. तर ठीक आहे, सुरुवात करूया आता. तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रश्न विचारलेला होता की ग्रामीण विकास आणि दूरसंचार राज्यमंत्र्यांनी महसूल संज्ञांचे शब्दकोश कोठे सुरू केले? तर याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली या ठिकाणी. तर ग्रामीण विकास आणि दूरसंचार राज्यमंत्र्यांनी महसूल संज्ञांचे शब्दकोश नवी दिल्ली या ठिकाणी जे आहे ते सुरू केलेलं आहे. तर बघूया आता आजचे प्रश्न. पहिला प्रश्न असा आहे, ऑस्ट्रेलियन ओपनच्या मुख्य ड्रॉ मध्ये खेळणारी सर्वात वयस्कर महिला खेळाडू कोण ठरणार आहे? बघा काय प्रश्न आहे, ऑस्ट्रेलियन ओपनच्या मुख्य ड्रॉ मध्ये खेळणारी सर्वात वयस्कर महिला खेळाडू कोण ठरणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे व्हीनस विल्यम्स. तर ऑस्ट्रेलियन ओपनच्या मुख्य ड्रॉ मध्ये व्हीनस विल्यम्स या सर्वात वयस्कर महिला खेळाडू ज्या आहेत त्या ठरणार आहेत. तर व्हीनस विल्यम्स ज्या आहेत ह्या 45व्या वर्षी त्या जपानच्या किमिको यांचा विक्रम ज्या आहेत त्या मोडणार आहेत, लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, जपानच्या किमिको यांचा विक्रम त्या मोडणार आहेत. त्याच्यामुळे त्या सर्वात वयस्कर महिला खेळाडू ज्या आहेत त्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या मुख्य ड्रॉ मध्ये खेळणाऱ्या ठरणार आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन कोणत्या मार्गावर धावणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे जिंद आणि सोनीपत. तर भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन जी आहे ही जिंद आणि सोनीपत या मार्गावर धावणार आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, 70 लाखांहून अधिक लोकसंख्येचे भारतातील पहिले झोपडपट्टी मुक्त शहर बनण्याच्या दिशेने कोणते शहर वेगाने वाटचाल करत आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सुरत. तर 70 लाखांहून अधिक लोकसंख्येचे भारतातील पहिले झोपडपट्टी मुक्त शहर बनण्याच्या दिशेने सुरत हे जे शहर आहे हे वेगाने वाटचाल करत आहे. पुढचा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या शहरात पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन केले? तर याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली या शहरामध्ये पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचं उद्घाटन जे आहे हे केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सोएर्द मरीन, नाव लक्षात ठेवा. तर भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी सोएर्द मरीन यांची नियुक्ती जी आहे ही करण्यात आलेली आहेत आणि सोएर्द मरीन जे आहेत हे नेदरलँडचे आहेत, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, 3 जानेवारी 2026 रोजी सावित्रीबाई फुले यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली? तर याचं योग्य उत्तर आहे 195वी. तर 3 जानेवारी 2026 रोजी सावित्रीबाई फुले यांची 195वी जयंती जी आहे ही साजरी करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने 1 जानेवारी 2026 पासून व्हर्च्युअल ॲसेट्सवरील कायदा लागू करून क्रिप्टोकरन्सी मायनिंगला कायदेशीर मान्यता दिलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे तुर्कमेनिस्तान. तर तुर्कमेनिस्तान या देशाने 1 जानेवारी 2026 पासून व्हर्च्युअल ॲसेट्सवरील कायदा लागू करून क्रिप्टोकरन्सी मायनिंगला कायदेशीर मान्यता जी आहे ही दिलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या 9 महिन्यात भारतातील सर्वाधिक गुंतवणूक आकर्षित करणारे राज्य कोणते ठरलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश. तर आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या 9 महिन्यात भारतातील सर्वाधिक गुंतवणूक आकर्षित करणारे राज्य हे आंध्र प्रदेश ठरलेलं आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले सरकारी रुग्णालय आधारित AI क्लिनिक कोठे सुरू करण्यात आलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे GIMS ग्रेटर नोएडा. तर भारतातील पहिले सरकारी रुग्णालय आधारित AI क्लिनिक जे आहे ते GIMS ग्रेटर नोएडा या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, वारसा आधारित पर्यटनाला चालना देण्यासाठी भोरमदेव कॉरिडॉर प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे छत्तीसगड या ठिकाणी. तर वारसा आधारित पर्यटनाला चालना देण्यासाठी भोरमदेव कॉरिडॉर प्रकल्प छत्तीसगड या राज्यामध्ये जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, औषध सुरक्षा देखरेख योगदानामध्ये भारत जागतिक स्तरावर कितव्या क्रमांकावर आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 8व्या. तर औषध सुरक्षा देखरेख फार्माकोव्हिजिलन्स योगदानामध्ये भारत जागतिक स्तरावरती जो आहे हा 8व्या क्रमांकावरती आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, 21व्या
टाटा मुंबई मॅरेथॉनसाठी आंतरराष्ट्रीय कार्यक्रम राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे अंद्रे डी ग्रास. तर 21व्या टाटा मुंबई मॅरेथॉनसाठी आंतरराष्ट्रीय कार्यक्रम राजदूत म्हणून अंद्रे डी ग्रास यांची नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, युरोपियन युनियनने 1 जानेवारी 2026 पासून कोणता जगातील पहिला कार्बन कर लागू केलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे कार्बन बॉर्डर ऍडजस्टमेंट मेकॅनिझम CBAM. तर युरोपियन युनियनने 1 जानेवारी 2026 पासून कार्बन बॉर्डर ऍडजस्टमेंट मेकॅनिझम हा जगातील पहिला कार्बन कर जो आहे हा लागू केलेला आहे. या अंतर्गत स्टील, ॲल्युमिनियम, सिमेंट, खते, हायड्रोजन आणि वीज यासारख्या कार्बन केंद्रित उत्पादनांच्या आयातीवर कार्बन उत्सर्जन शुल्क आकारलं जातं. पुढचा प्रश्न आहे, पटना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती संगम कुमार साहू. तर पटना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संगम कुमार साहू यांची नियुक्ती जी आहे ही करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, जागतिक ब्रेल दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे 4 जानेवारी. तर जागतिक ब्रेल दिन दरवर्षी 4 जानेवारी रोजी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 100वे साहित्य संमेलन 2026 मध्ये कोठे होणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पुणे. तर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 100वे साहित्य संमेलन 2026 मध्ये पुणे या ठिकाणी होणार आहे, लक्षात ठेवा. नंतर याचे अध्यक्ष जे असणार आहेत ते आहेत प्राध्यापक मिलिंद जोशी. ह्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या 100व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण असणार आहेत? प्राध्यापक मिलिंद जोशी. पुढचा प्रश्न आहे, शतकोत्सवी मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने कोठे विश्व साहित्य संमेलन आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे? तर याचं योग्य उत्तर आहे दुबई. तर शतकोत्सवी मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दुबई या ठिकाणी विश्व साहित्य संमेलन आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे. पुढचा प्रश्न आहे, 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जानेवारी 2026 मध्ये कोठे आयोजित करण्यात आले होते? तर याचं योग्य उत्तर आहे सातारा. तर 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जानेवारी 2026 मध्ये सातारा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं. पुढचा प्रश्न आहे, स्किलिंग फॉर AI रेडीनेस हा कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाचा उपक्रम आहे? तर याचं योग्य उत्तर आहे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय. तर स्किलिंग फॉर AI रेडीनेस हा कार्यक्रम कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचा उपक्रम आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, भारतीय शास्त्रज्ञांनी कोणत्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्वदेशी ऑटोमॅटिक वेदर स्टेशन विकसित केलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 3D प्रिंटिंग. तर भारतीय शास्त्रज्ञांनी 3D प्रिंटिंग या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्वदेशी ऑटोमॅटिक वेदर स्टेशन जे आहे हे विकसित केलेलं आहे, लक्षात ठेवा. तर अशा प्रकारचे एकूण 20 प्रश्न आहेत. व्हिडिओ सारखा रिवाइज करून ऐका आणि महत्त्वाचे प्रश्न उत्तर नोट डाऊन करून घ्या. तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे, बदलता भारत मेरा अनुभव मोहिमेतील यूट्यूब शॉर्ट्स चॅलेंज विभागात प्रथम क्रमांक कोणाला मिळालेला आहे? ऑप्शन्स आहेत आकाश जाधव, मंथन रोहित, रोहन मेहता की सुमित पाटील. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये सर्वांनी नक्कीच द्या. प्रश्न पुन्हा एकदा बघा, बदलता भारत मेरा अनुभव मोहिमेतील यूट्यूब शॉर्ट चॅलेंज विभागात प्रथम क्रमांक कोणाला मिळालेला आहे? आकाश जाधव, मंथन रोहित, रोहन मेहता की सुमित पाटील. याचं उत्तर कॉमेंट सेक्शन मध्ये सर्वांनी नक्कीच द्यायचं आहे. ठीक आहे. तर आय होप सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करत चला, शेअर करत चला. चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.